गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य
डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्या पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. विवेक चूडामणी या ग्रंथाचा आपला अभ्यास सुरू आहे. आणि त्यातही आत्मनिष्ठा या विषयाचं चिंतन आपण करतो आहोत. मागील वेळेला श्लोक क्रमांक 347 पर्यंत आपला अभ्यास पूर्ण झाला होता. आणि आपण बघितलं की जो ब्रह्मवेत्ता असतो, म्हणजे ब्रह्म जाणणारा असतो, ज्याला बृहदारण्यक उपनिषद ब्राह्मण असं म्हणतात. म्हणजे काय झालं, आडनाव ब्राह्मण आहे म्हणून ब्राह्मण नव्हे. ब्रह्म जानाति ती ब्राह्मणा ही व्याख्या आहे. उपनिषदामध्ये त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे. जो ब्रह्मवेत्ता आहे किंवा जो ब्रह्म जाणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, ते जाणण्यासाठी जे एक काय म्हणूया पवित्र असं स्वतःचं आयुष्य, एक नियमबद्ध आयुष्य जो करून घेतो आहे, तो तर असा जो ब्रह्मवेत्ता आहे, असा तो महात्म्य आहे, महात्मा आहे, त्याचं महात्म्य जे आहे ते कर्मानी वाढतही नाही आणि कर्मानी कमीही सुद्धा होत नाही, असं बृहदारण्यक श्रुती आपल्याला सांगते. आणि तो कसा होतो तर तस्मात एवं वित्त शांत दांत उपरत तितिक्षु समाहित इत्यादी मोठी श्रुती आहे ती. पण त्यातला 2-3 गोष्टी आपण पाहतो आहोत आपल्या आत्ताच्या विषयाच्या संदर्भामध्ये, की हा जो ब्रह्मवेत्ता असतो तो कसा होतो. शांत दांत उपरत इत्यादी. शांत शांत म्हणजे बाह्य जे इंद्रियांचे जे व्यापार आहे त्याच्यापासून उपशांत झालेला शांत. दांत म्हणजे तृष्णारहित, ज्याच्या अंतःकरणामध्ये आता तृष्णेला जागाच नाही, वाव नाही असा. उपरत म्हणजे सर्व प्रकारच्या ईषणा रहित झालेला संन्यासी. संन्यासी, आता तो संन्यासी याचा अर्थ भगवे कपडे घातलेला असाच अर्थ घेण्याची आवश्यकता नाही. मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाण निरंतर. माऊली आपल्यासारख्या प्रापंचिक साधकांसाठी अत्यंत मौलिक अशी ही ओवी. कारण विधिवत संन्यास न घेतलेले आपण, मग आपल्यासाठी संन्यास म्हणजे काय. मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, सर्व प्रकारच्या ईषणारहित उपरत तितिक्षु. तितिक्षु म्हणजे काय, द्वंद्व जी असतात आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये द्वंद्व आहेत. मग तो संन्यासी जरी असला तरी त्याच्याही आयुष्यात द्वंद्व आहेत. कमी असते पण आहेत. शीत आणि उष्ण हे द्वंद्व तर कुठेच गेली नाही, संन्यासी जरी असला तरी. माझ्या आयुष्यात तर खूपच आहेत. पण ह्या सर्व द्वंद्वांना शांतपणे सामोरे जाणारा म्हणजे तितिक्षु.
समाहित म्हणजे आपल्या इंद्रियाच्या अंतःकरणाच्या व्यापारापासून जो निवृत्त झालेला आहे, एकाग्रचित्त झालेला आहे, त्याला म्हणायचं समाहित. हे कशाचं वर्णन सुरू आहे? त्याला सर्वात्म भाव असं म्हणतात. अशा सर्वात्म भावामध्ये तो स्थित होतो. आणि हे सर्व साधण्यासाठी हा जो पुरुष आहे तो कसा असावा लागतो? तो ब्रह्मवेत्ता असावा लागतो, ज्याचा आपण आधीच वर विचार केला. आणि ब्रह्मवेत्ता म्हणजे तो निर्विकल्प समाधी साधलेला असावा लागतो, जो आपला चालू विषय आहे. अनेक जन्म सांभाळलेली म्हणा, पोसलेली म्हणा, वाढवलेली म्हणा, ही जी वासना आणि तिचं मूळ अहंकार, ह्यांचा क्षय एकाएकी होणं शक्य नसतं. त्याच्यासाठी अखंड बाहेरच्या गोष्टींची उपेक्षा आणि आतमध्ये अनुसंधानाची आवश्यकता असते. आणि एक दृग्दृश्य विवेककार आपल्याला सांगतात, एक फार सुंदर श्लोक येतो दृग्दृश्य विवेकमध्ये, की उपेक्ष नामरूपे द्वे सच्चिदानंद तत्पर. फार सुंदर श्लोक आहे. म्हणजे ज्याला परमार्थ करायचा आहे त्याच्यासाठी थेट साधन हातामध्ये आणून देतात ते. हेच सांगतात आहे त्याच्यामध्ये, उपेक्ष नाम रूपे द्वे सच्चिदानंद तत्पर समाधीम सर्वदा कुर्यात हृदये अथवा बहिही. काय सांगितलंय? आपला मूळ विषय सुरू आहे. समाधीम सर्वदा कुर्यात. माझा काय समज असतो? माझे समज सांगत असतो. सकाळी अर्धा तास, अर्धा तास या शब्दातच खरं इतका मोठा विनोद आहे. पण रामकृष्ण हरी, तो आत्ता आपला विषय नाही. पण सकाळी अर्धा तास आणि जमलं तर संध्याकाळी अर्धा तास, काय समाधीचा अभ्यास. आणि ते काय म्हटलंय? समाधीम सर्वदा कुर्यात. सर्वदा, अखंड अनुसंधान. पण हे साधण्यासाठी काय करायचं आहे? तर पहिल्या चरणात सांगितलंय, उपेक्ष नाम रूपे द्वे. या दोन्ही, द्वे म्हणजे दोन, कशाची उपेक्षा करायची आहे? नामाची आणि रूपाची. सच्चिदानंद तत्पर, अखंड सच्चिदानंदाविषयी म्हणजे स्वरूपाविषयी तत्पर राहायला सांगितलेलं आहे. कारण आपण आत्ताच बघतो की जी वासना आणि तिचं जे मूळ आहे अहंकार, याचा क्षय एकाएकी शक्य नाही आहे. हे अखंड अशी साधना करावी लागणार आहे आपल्याला. अनुसंधान सांभाळावं लागणार आहे. समाधीचा अखंड अभ्यास करावा लागणार आहे. हृदय अथवा बहीही म्हटलेलं आहे तिथे. आतमध्ये करा किंवा बाहेर करा, कारण व्यवहार सुरू असताना बाहेरच राहणार आहे. पण तो सुरू असताना सुद्धा समाधीचा अभ्यास करता येतो. म्हणून तर त्या ग्रंथात पुढे देहाभिमाने गलिते वगैरे म्हटलं आहे, यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. डोळे नाही मिटावे लागत समाधीसाठी. असो, मूळ विषय काय सुरू आहे आपला? ही जी वासना आणि तिचं मूळ अहंकार, क्षय एकाएकी शक्य नाही आहे. कारण मायेच्या दोन जबरदस्त शक्ती आहेत, एक आवरण आणि दुसरी विक्षेप. आणि एक लक्षात ठेवायचं की माया दैवी ही येशा गुणमयी मम माया दुरत्यया. भगवंत सांगतात आहे भगवद्गीतेत, अरे ती माझीच शक्ती आहे. म्हणून मी जबरदस्त शक्ती असा शब्द वापरला. ते म्हणून तर भगवंताला शरण जावं लागतं, ती तरुण जाण्यासाठी. मम माया दुरत्यया, सोपी नाही आहे ती तरुण जाणं. जे मला शरण येतात ते तिला तरुण जातात. कारण ही शक्ती जी आहे ती जबरदस्त, ती त्याची शक्ती आहे. आवरण आणि विक्षेप अशा दोन शक्तींनी माया आपलं कार्य करते. आणि या दोन शक्तींच्या माध्यमातून जीवाला ती अखंड मोहित करून क्लेश भोगावयास भाग पडते. आवरण, ज्याला दुसरं नाव आहे अज्ञान.
आणि विक्षेप, ज्याला दुसरं नाव आहे विपरीत ज्ञान. म्हणजे पहिले आवरण आहे आणि आवरण आहे म्हणून विक्षेप आहे. अज्ञान आहे पहिले, अज्ञान आहे म्हणून विपरीत ज्ञान आहे. पण जेव्हा साधक हा आपल्या चित्ताने वैराग्य धारण करतो, म्हणून तेवढं वैराग्याचं महात्म्य कशासाठी आहे? तेवढ्याचसाठी आहे. विरक्ती, वैराग्य. वैराग्य संपन्न जे चित्त असतं, तोच साधक विक्षेप रहित समाधीचा अधिकार प्राप्त करतो. आणि आत्मस्वरूप जे आहे ते स्वप्रकाशच असल्यामुळे, त्याचा तो स्वभावच असल्यामुळे आवरण दोषाची निवृत्ती. काय म्हणते माऊली ज्ञानेश्वरीत? मोटके गुरुमुखे उदयीजत दिसे, हृदयी स्वयंबची असे, प्रत्यक्ष फावो लागे अपैसयाची. आत्ता आपल्याला फक्त त्या अपैसयाची एवढा शब्द हवा आहे त्या ओळीतला. हृदयी स्वयंबची असे, हेही आपल्या कामाचं आहे. प्रत्यक्ष फावो लागे अपैसयाची. अपैसयाची म्हणजे मी आत्ता जे म्हणालो ते स्वप्रकाश आहे, त्याचा तो स्वभावच आहे. आपोआप ते ज्ञान होतं. मात्र, हा मात्र खूप महत्वाचा आहे, परंतु या आवरण दोषाची निवृत्ती होईपर्यंत विक्षेप शक्तीचा समूळ नाश अशक्य आहे. म्हणजे हे विचार केला ना, ती सर्क्युलर आर्ग्युमेंट वाटू शकते. इकडे म्हणतात विक्षेपाशिवाय आवरण दोषाची निवृत्ती नाही, आणि इकडे म्हणतात आवरण दोष गेल्याशिवाय विक्षेपाचा समूळ नाश शक्य नाही. वाटू शकतं ऑन द फेस ऑफ इट सर्क्युलर आर्ग्युमेंट, बट इट इज नॉट. द वे टू लुक ॲट इट परस्पर पूरक आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे. कारण आवरण शक्तीचा नाश होण्यासाठी जी अंतःकरणाची स्थिती पाहिजे, ती विक्षेप शक्तीचा नाश होऊनच प्राप्त होते. आणि जो काही थोडासा राहतो म्हणूया लेश, तो आवरण शक्ती जी आहे किंवा आवरण नाश झाल्यानंतरच तो विक्षेप समूळ जातो. तोपर्यंत तो समूळ जात नाही. ह्या दृष्टीने त्याचा विचार करायचा. आणि ज्या साधकाचा आवरण दोष निवृत्त, किंवा ज्या साधकाला म्हणूया, ज्या पुरुषाला म्हणूया, आवरणदोष निवृत्त झाल्याने निस्संशय ज्ञानप्राप्ती झालेली आहे, त्याचा इथले शब्द वापरायचे झाले तर आत्मानात्म विवेक यथार्थ त्याचा झालेला आहे. त्याला पुन्हा संसार प्राप्ती नाही, असं आपण शिकलो. आता आजचा जो आपला अभ्यासाचा विषय आहे, म्हणजे पुढचा श्लोक म्हणूया, तो श्लोक 348 क्रमांकाचा श्लोक आपल्यासमोर आहे. तो मी वाचतो आणि मग आपण त्याचं चिंतन करूया. पुन्हा एकदा 348 श्लोक क्रमांक. परावरैकत्व विवेकवन्नी वन्नीर्दहत्य विद्या गहनम यशेषम, किम स्यात् पुनः संसरणस्य बीजमद्वैत भावम समुपेयुषोस्य. असा हा श्लोक. त्याचं पदच्छेदासह जर वाचन केलं, पदविभागासह, तर परावरैकत्व विवेकवन्नी दहती अविद्या गहनम ही अशेषम किम स्यात् पुनः संसरणस्य बीजम अद्वैत भावम समुपेयुषः अस्य, असं इथे दिलेलं आहे. काय अर्थ आहे त्याचा? की ज्या अर्थी परमात्मा व जीव यांच्या अभेदाचा बोधरूप अग्नी, हा सुंदर शब्द वापरला आचार्यांनी. परमात्मा व जीव यांच्या अभेदाचा, म्हणजे परमात्मा आणि जीव यांचा अभेद जो अखंड आहेच. मी जीवभाव धरल्यामुळे मी काय झालो? वेगळा झालो परमात्म्यापासून, म्हणजे भेद निर्माण झाला.
पण या भेदाची जेव्हा निवृत्ती होते, म्हणजेच परमात्मा आणि जीव यांचा अभेद होतो आणि असा बोध मला होतो, असा प्रत्यक्ष अनुभव मी घेतो. प्रत्यक्ष फावो लागे अपैसेयाची, असा बोधरूप अग्नी त्याला म्हटलेला आहे. तो काय करतो, तर समूळ विद्यारूप वनाला जाळतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. परावरिकत्व विवेक वन्ही, या विवेकाचा जो वन्ही म्हणजे अग्नी, दहती अविद्या गहनम, अविद्यारूप वनाला जाळतो. त्या अर्थी दिलेला आहे, कैवल्य पदाला प्राप्त झालेल्या, अद्वैत भावम समु समुपेयुषः अस्य, म्हणजे कैवल्य पदाला प्राप्त झालेल्या ह्या पुरुषाला पुन्हा संसाराचे बीज कोणते असणार, प्रश्न विचारलाय. किम स्यात् पुनः संसरणस्य बीजम. थोडक्यामध्ये काय सांगतात आहे, ब्रह्मात्मैक्य ज्ञानाने अविद्येचा समूळ नाश झाल्यावर पुन्हा संसाराचे बीज राहत नाही, असा याचा थोडक्यामध्ये अर्थ आहे. की जेव्हा ज्ञान होतं, स्वरूपाचं ज्ञान होतं, आत्मज्ञान होतं, परमात्मा आणि जीव यांच्या अभेदाचं ज्ञान होतं, अनेक शब्द त्याला आहेत, समूळ जळून जातोय अविद्या, आणि मग असा जो असतो त्याला कैवल्यपद प्राप्त होतं. आणि मग त्याला संसाराचं बीज पुन्हा कोणतं असणार. अनेक जन्म सहस्त्र संचितम अपि धर्माधर्मादि समूलम कर्म क्षणमात्रात भस्मी करोती, आचार्य बोलतात आहे भाष्यामध्ये भगवद्गीतेच्या. काय सांगतात आहे, अनेक जन्म सहस्त्र संचितम, समजायला सोपं आहे. अपि, अनेक जन्म म्हणजे अनंत जन्मातली अनंत कर्म जरी असली, धर्माधर्मादी पुन्हा म्हटलेल्या पुढे धर्म आणि अधर्मादी दोन्ही समूलम कर्म क्षणमात्रात भस्मी करोती. काय ताकद आहे पहा या ज्ञानाची. म्हणून तर त्या ज्ञानाचं एवढं महात्म्य आहे, म्हणून तर त्या ज्ञानाचं एवढं पावित्र्य आहे. राजविद्या राजगुह्य पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम, 9वा अध्याय. त्या पवित्र शब्दावर भाष्य करताना आचार्य म्हणतात आहे, काय ताकद असेल आपण कल्पना करू शकतो. अनंत जन्मांची अनंत कर्म एका क्षणात भस्म करण्याची ताकद या ज्ञानामध्ये आहे. सर्व पाप पुण्यात्मक जे काही आपलं संचित कर्म आहे, मुळासकट एका क्षणात भस्मसात होऊन जातं. आणि मग होतं काय, त्याचा परिणाम असा होतो की पुढच्या जन्माचं प्रयोजनच संपतं. आणि हा जो चालू देह आहे, त्या ज्ञानाचा त्या महात्म्याचा हा प्रारब्ध कर्माने सुरू राहतो. कारण प्रारब्ध कर्म केवळ भोगानी संपतं, नियम आहे. म्हणजे काय म्हणूया, त्या प्रारब्ध कर्म सुद्धा किती बलवत्तर असे याच्यातून शिकता येत आपल्याला. की ज्ञान झालं तर तरी सुद्धा प्रारब्ध कर्माचं क्षय नाही आहे, ते भोगूनच संपावं लागतं. त्याच्यासाठी हा देह सुरू राहतो. आणि खरी म्हटलं तर कृपा आहे आपल्यावरती. कारण जर असं नसतं तर जीवनमुक्त संत सद्गुरू आपल्याला बघायलाच मिळाले नसते. कारण ज्या क्षणी ज्ञान झालं त्या क्षणी जर देह पडला असता, कल्पना करा, तर ते शिल्लकच राहिले नसते आपल्यासाठी. आपला उद्धार कोणी केला असता. कृपा आहे भगवंताची की प्रारब्ध कर्म भोगून संपावं लागतं, म्हणून तो देह त्यांचा सुरू राहतो. पण पूर्वजन्मीचं जे आपलं कर्माचं जे फल असतं, ते जेव्हा सन्मुख होतं, कशासाठी, फलसन्मुख होतं असं त्याला शास्त्रीय शब्द आहे. मीच केलेलं कर्म आधीच्या जन्मातलं जेव्हा फलसन्मुख होतं, तेव्हा जन्मप्राप्ती होते आपल्या सर्वांना. परंतु हा श्लोक मला काय सांगतोय, कैवल्य पद प्राप्त झाल्याने किंवा अजून
परमात्मा व जीव यांच्या अभेदाचा बोध झाल्याने, अगदी साध्या भाषेमध्ये जीव हरिरूप झाल्याने पुनर्जन्माचं प्रयोजनच उरत नाही. कारण तसं आत्ता आपण बघितलं की पुनर्जन्मासाठी आता जे कर्मफलसन्मुख व्हायला हवी आहेत तीच जळून भस्मसात झाल्याने पुनर्जन्माचं प्रयोजन उरत नाही. संत एकनाथ महाराज म्हणतात की हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. म्हणून म्हणालो जीव हरिरूप झाल्याने पुनर्जन्म नाही. भक्तीच्या प्रांतात त्याला जीव हरिरूप होणं म्हणतात. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. कारण जन्म घेणे वासनेचे संगे, तेची झाली अंगे हरिरूप. म्हणजे काय, वासना आणि चिंता या इत्यादी संपूर्णपणे निमाल्यामुळे, विक्षेप संपूर्ण संपला आणि आवरणही गेल्यामुळे तो कमी तर आधीच झाला होता पण तो समूळ गेला. कारण आवरण सुद्धा गेलं म्हणजेच जीव हरिरूप झाला. त्या नाही मागुता जन्म घेणे, त्याला पुन्हा जन्म नाही. हे आपल्याला संसाराचं बीज इथे राहत नाही. ब्रह्मात्मैक्य ज्ञानाने अविद्येचा कारण समूळ नाश होतो. कारण अविद्या याचा अर्थ अज्ञान, अज्ञान याचा अर्थ आवरण, असं आपण बघतोय. आणि हे आपल्याला हा 348 क्रमांकाचा श्लोक शिकवतोय. पुढचा श्लोक अभ्यासासाठी आपल्यासमोर आहे 349 क्रमांकाचा श्लोक. तो वाचूया. आवरणस्य निवृत्तिर्भवति च सम्यक् पदार्थ दर्शनतः मिथ्या ज्ञान विनाशस् मिथ्या ज्ञान विनाशत तद विक्षेपजनित दुःख निवृत्ती. पदविभागासह वाचूया. आवरणस्य निवृत्ती भवति च सम्यक् पदार्थ दर्शनतः मिथ्या ज्ञान विनाशः तद विक्षेपजनित दुःख निवृत्ती. आवरणस्य निवृत्ती ही भवती च, पण कधी, सम्यक पदार्थ दर्शनतः म्हणजे वस्तू स्वरूपाचे आपल्याला यथार्थ ज्ञान झाले असता. सम्यक पदार्थ दर्शनतः म्हणजे वस्तू स्वरूपाचे यथार्थ ज्ञान. काय होतं, आवरणस्य निवृत्ती भवती, आवरणाची निवृत्ती होते. आणि त्यानंतर भ्रमाला हेतुभूत जे अज्ञान म्हणजे मिथ्या ज्ञान विनाश, म्हणजे अज्ञान, जे अज्ञान असतं त्याचा नाश होतो. आणि त्यामुळे त्या अज्ञानापासून झालेल्या विक्षेपाच्या योगाने उत्पन्न झालेल्या दुःखाची, तद विक्षेपजनित दुःख, त्याचं काय होतं, निवृत्ती होते. थोडक्यामध्ये विवेकजन्य स्वरूप ज्ञानाने आवरणाचा भंग होऊन दुःखाची निवृत्ती कशी होते हे या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात आहेत. सुंदर श्लोक आहे. वस्तुरूपाचे यथार्थ ज्ञान झाले म्हणजेच आवरणाची निवृत्ती झाली. कारण त्याच्याशिवाय वस्तूचं यथार्थ ज्ञान नाही. म्हणजेच अज्ञानाचा नाश जेव्हा होतो तेव्हा त्या अज्ञानाचा परिणाम म्हणून विक्षेप आणि त्याच्यापासून होणाऱ्या दुःखाची निवृत्ती होते. ही एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया सुद्धा आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. कारण परमपूज्य काका जसं म्हणतात, काय होणार आहे, काय होणार नाही याची संपूर्ण कल्पना आपल्याला असली पाहिजे. अगदी मुळापासून जर आपण विचार करतो म्हटलं तर स्वरूपाचं विस्मरण म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणा, आवरण म्हणा, हे दोन शब्द इथे आपण सातत्याने वापरतोय. पण त्याचं नेमकी व्याख्या आपल्याला माहिती पाहिजे. स्वरूपाचं विस्मरण. कारण आजकाल आपल्या बाबतीत ती समस्या नाही, कारण आपण सर्व सश्रद्ध लोक आहोत.
म्हणूनच विवेक चूडामणीचा अभ्यास करतोय. पण जे अत्यंत अहंकारी व्यक्ती असतात, स्वतःला फार यशस्वी समजणारे, स्वतःला फार बुद्धिमान समजणारे, नास्तिक समजणारे, त्यांना जर तुम्ही म्हटलं तुम्ही अज्ञानी आहात, तर ते खवळून अंगावरच येतील तुमच्या. ते म्हणतात स्वतःला तुम्ही समजता काय, मी कोण माहिती आहे का?" याचं कारण व्याख्या चुकलेली आहे. स्वरूपाचं विस्मरण म्हणजे अज्ञान. स्वरूपाचं ज्ञान तुम्हाला आहे का हो, या प्रश्नाचं उत्तर जर नाही असं देत असेल कोणी, याचा अर्थ अज्ञानीच आहे. आणि स्वरूपाचं मला विस्मरण आहे हे तरी कसं ओळखायचं? मी स्वतःला देह समजतो का? आता रोज सकाळी उठल्यापासून आपण घोकतो का? मी म्हणजे देह, मी म्हणजे देह, असं कोणीच घोकत नसतं. मग मी स्वतःला देह समजतो हे तरी कशावरून ओळखायचं? मला मृत्यूचं भय वाटतं का? संपला विषय. सगळेजण त्रिफळाची ती एकाच प्रश्नावरती होतात. आपण कबूल करू, मान्य करू किंवा न करू, पण मनात आपल्याला माहिती असतं. कारण ज्या अर्थी मला मृत्यूचं भय आहे, त्या अर्थी हा देह म्हणजे मी हे घट्ट अजून आहेच आतमध्ये. कितीही बुद्धीच्या पातळीवर मला ते कळलेलं असलं तरी सुद्धा. कारण हा गेला की मी जाणार असा त्याचा अर्थ होतो. मृत्यूचं भय म्हणजे देह गेला की मी जाणार. म्हणजेच देह आहे म्हणून मी आहे. बरोबर? कसं गणितीय मांडणीसारखं आहे. आणि शास्त्र सांगतं अगदी उलट आहे. अरे मी आहे म्हणून हा देह आहे. न मे मृत्यूशंका न मे जातीभेद. मी जन्मालाच न आल्यामुळे माझ्या मृत्यूचा प्रश्नच नाही आहे. म्हणजे खरं मृत्यूचा विचार करण्यापेक्षा ना, खरं अजून एक बारकावा सांगतो तुम्हाला साधनेचा. विचार आणि विवेक आणि चिंतन जर करायचं असेल तर मी जन्मालाच आलेलो नाही याचं चिंतन जास्त करावं. ते त्याचा आपोआप होणारा स्वाभाविक परिणाम आहे की मला मृत्यू नाही. न मे मृत्यूशंका. शंका सुद्धा नाही माझ्या बाबतीत मृत्यूची. असो, स्वरूपाचं विस्मरण म्हणजे अज्ञान. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, माऊली म्हणते आहे. किंवा 7व्या अध्यायामध्ये एक अजून सुंदर ओवी येते की जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. इथे माऊली कारणही सांगते. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, बरोबर आहे. पण असं का झालं? जे बहुता एका अवांतरू म्हणजे अनादी. बहुता एका अवांतरू याचा अर्थ अनादी. अहंकाराचा भूत संचारू, शिरलं भूत अहंकाराचं. आता त्या अहंकाराचा अर्थ व्यावहारिक अहंकाराबद्दल बोलणं सुरू नाही आहे. मी देह आहे यालाच अहंकार म्हणतात. असं वाटणं हाच अहंकार आहे. ज्या व्याख्येप्रमाणे बहुतांश लोक अहंकारी या व्याख्येतच बसतात. असुषु रमते इति असुरा, अशी असुर शब्दाची की व्युत्पत्ती आहे. मी हसलो याच्यासाठी. असुषु रमते म्हणजे या देहामध्ये मी देह आहे असं समजून जे रमतात त्यांना असुर म्हणतात. म्हणजे या व्याख्येप्रमाणे मी नुसता अहंकारी नाही तर मी असुर सुद्धा आहे. जरी 2 शिंग मला नसली डोक्यावर तरी. ते टीव्हीतले असुर झाले, सिरियलमधले. खरे असुर हे. त्यामुळे अहंकाररूपी भूताचा संचार झालेला असल्यामुळे काय झालं, मी ब्रह्म आहे अशा स्वरूपाचा विसर पडलेला असतो आपल्याला. आणि जेव्हा स्वरूपाचं वस्तुरूपाचं यथार्थ ज्ञान मला होतं, तेव्हा काय होतं तर आवरण दोष निघून गेल्यामुळे, म्हणजेच अज्ञानाची निवृत्ती झाल्यामुळे त्याचा सहज होणारा परिणाम म्हणजे काय तर विक्षेप. आणि विक्षेपाचा अर्थ मी काय सांगितला, विपरीत ज्ञान. आणि त्यामुळे होणारे दुःख आणि भय यांचा आपोआप नाश होतो, असं हा श्लोक आपल्याला शिकवतोय. आवरणस्य निवृत्तीर भवती. पण मुख्य विशेष इथे, मुख्य विषय काय सुरू आहे तर तद विक्षेप जनित दुःख निवृत्ती. त्याच्यासाठी सुरू आहे ना परमार्थ सगळा. कारण आपण शेवटपर्यंत प्रश्न विचारू शकतो की हे सगळं बरोबर आहे, सगळं ठीक आहे, मान्य आहे, पण इतका आग्रह कशासाठी हो? कशाचा? स्वरूपाच्या अनुभवाचा
किंवा अज्ञान निवृत्तीचा इतका आग्रह कशासाठी? म्हणजेच थोडक्यात परमार्थ कशासाठी? आनंदाची प्राप्ती आणि म्हणजेच दुःख निवृत्तीसाठी. आणि म्हणून इथे आचार्य सांगतात आहे की या सगळ्याचा होणारा अंतिम परिणाम काय आहे? तर दुःख भय निवृत्ती. कारण ही एक काय म्हणूया, ही एक प्रक्रिया आहे. ही एक टप्प्याटप्प्याने होणारी ही प्रक्रिया आहे. कारण त्याच्यामध्ये एक कार्यकारणात्मक संबंध आहे. कसा आहे? आता तो संबंध किंवा त्या प्रक्रियेमागील जे शास्त्र आहे म्हणूया, ते समजून घेण्यासाठी आपल्यासमोर पुढचा गट येतो आहे श्लोकांचा. 300 श्लोक क्रमांक 350 ते 354 असा हा 5 श्लोकांचा गट आहे. आणि या गटाचा विषय काय आहे? अधिष्ठान निरूपण. अधिष्ठान निरूपण. कारण स्वरूप ज्ञानाचा विषय सुरू आहे. मग स्वरूप काय आहे? अधिष्ठान आहे. या दृष्टीने आचार्य आपल्याला हा विषय समोर मांडतायत. आपण पुढचा श्लोक घेऊया, क्रमांक 350. आणि मी जसं म्हणालो, नवीन गटाला सुरुवात होते आहे अधिष्ठान निरूपण नावाच्या. श्लोक मी वाचतो. एतत् त्रितयं दृष्टं सम्यग्र सम्यक रज्जुस्वरूप विज्ञानात तस्माद् वस्तु सतत्वं ज्ञातव्यं बंधमुक्तये विदुषा. असा हा श्लोक. त्याच्या पदविभागासह वाचूया. एतत् त्रित्रयं दृष्टं सम्यक रज्जुस्वरूप विज्ञानात तस्मात् वस्तु सतत्वं ज्ञातव्यं बंधमुक्तये विदुषा. काय अर्थ आहे त्याचा? रज्जू सर्पाचे किंवा रज्जू स्वरूपाचे सम्यक रज्जू स्वरूप विज्ञानात, हा एक मोठा शब्द आचार्याने दिला. म्हणजे काय? रज्जू स्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाले असता काय होतं? ह्या 3 गोष्टी, एतत् त्रितयम, कोणत्या 3 गोष्टी? आवरण निवृत्ती, मिथ्या ज्ञाननाश आणि विक्षेपजन्य दुःख निवृत्ती पाहण्यात येतात. आणि यास्तव विद्वानाने, म्हणजे विवेकी पुरुषाने काय करावं? बंधातून सुटण्याकरता यथार्थ वस्तू आत्मस्वरूप जाणावे. सातत्याने सांगणं ते सुरू आहे. पण हे जे 1-2 श्लोक आपण आता अभ्यासले, त्याचा उद्देश काय सुरू आहे सांगण्याचा? की त्याचा होणारा परिणाम आचार्य सांगतात आहेत. आणि तो परिणाम सांगून पुन्हा तेच सांगतात आहे. काय? आत्मस्वरूप जाणावे, यथार्थ ज्ञान करून घ्यावे, अज्ञानाची निवृत्ती करून घ्यावी, हे सांगणं सुरू आहे. पण इथे विशेषत जो मुख्य विचार आहे तो अधिष्ठानाचा आहे. आणि म्हणून या गटाला अधिष्ठान निरूपण असं आपण म्हटलं. कारण इथे काय सांगितलं आहे? तर यथार्थ वस्तुज्ञानाने आवरणादिकांची निवृत्ती होते. हे अनात्म पदार्थात ही पहावयास कसे मिळते, हे सांगितलेलं आहे. एतत् त्रयम. म्हणजे या श्लोकाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एक छान गोष्ट लक्षात येते, की एक अशी घडी बसवून दिलेली आपल्या लक्षात येते. घडी बसवून दिलेली म्हणा, किंवा मी मगाशी त्याला कार्यकारण परंपरा इथे छान आचार्यांनी सांगितलेली आहे. कोणती? आवरण निवृत्ती, मिथ्या ज्ञाननाश आणि विक्षेपजन्य दुःख निवृत्ती, हे 3 शब्द इथे आलेले आहेत. बरोबर? आता ह्यातलं जर निवृत्ती आणि नाश हा शब्द जर आपण काढून टाकला तर काय उरतं? आवरण, मिथ्या ज्ञान आणि विक्षेपजन्य दुःख. हीच यादी जर मी उजवीकडून डावीकडे वाचली तर कार्यकारण परंपरा आहे, डावीकडून उजवीकडे वाचली तर कारण कार्य परंपरा आहे अर्थातच. म्हणजे उजवीकडून जर मी डावीकडे वाचली तर पहिला शब्द काय येतो? विक्षेपजन्य दुःख. हे कार्य आहे.
मग हे जर कार्य असेल तर कारण काय आहे? मिथ्या ज्ञान. मग मिथ्या ज्ञान सुद्धा कार्य आहे, मग त्याचं कारण काय आहे? आवरण. म्हणून म्हणलं निवृत्ती शब्द काढून टाकू आपण. थोडक्यामध्ये आपण काय पाहतोय? ही जी अनर्थ परंपरा आहे, दुःखाची जी अनर्थ परंपरा आहे, जे विविध प्रकारचे दुःख सर्व आपण जण आयुष्यामध्ये भोगतोच आहे, अजूनही भोगतो आहे. इतकं ज्ञान आपण काय म्हणूया, परोक्ष ज्ञान संपादन केल्यानंतर सुद्धा कदाचित तीव्रता कमी झाली असेल, कदाचित संख्या सुद्धा कमी झाली असेल, नाही अशातला भाग नाही. पण दुःख, समूळ दुःख नाश झाला आहे असं म्हणता येत आहे का आपल्याला? नाही म्हणता येत आहे. का नाही म्हणता येत आहे? या या ही जी यादी दिली आहे त्याच्याप्रमाणे दुःख आहे, आणि ते दुःख हे विक्षेपजन्य असतं. जन्य म्हणजे जन्माला आलेलं. कशातून जन्माला आलं? विक्षेप. आणि विक्षेप याला आपण विपरीत ज्ञान असं शिकलो. त्यामुळे विपरीत ज्ञानजन्य दुःख आहे. कारण का? कारण विपरीत ज्ञान आहे. आणि पुन्हा विपरीत ज्ञान का आहे? म्हणजे मिथ्या ज्ञान का आहे? अज्ञान आहे म्हणून त्याला आवरण असा इथे शब्द वापरलेला आहे. ही ही एक अनर्थ परंपरा आपल्याला इथे लक्षात आणून देतात आहे आचार्य, अत्यंत महत्वाची. आणि म्हणून त्याचा सरळ सरळ अर्थ आपल्याला जर बघायचा असेल, मला जर दुःख नको असेल आयुष्यामध्ये, जे आपल्यापैकी कोणालाच नको आहे, अगदी नास्तिक जरी असला, अगदी मनुष्येतर प्राणी जरी असला, त्याला सुद्धा दुःख नको आहे. पण त्यांची भोगयोनी आहे, त्या बाबतीत ते काही करू शकत नाही. पण मी करू शकतो. हा विवेक मला भगवंतानी दिला आहे. तो जर मी वापरला तर मी मनुष्य म्हणून घेण्याच्या योग्यतेचा ठरतो. काय पाहतोय? मला जर दुःख नको असेल, तर ही जी अनर्थ परंपरा आहे, ज्याचा अंतिम परिणाम दुःख आहे, त्याचं जे मूळ आहे ते छेदायला हवं. मग हे मूळ काय सांगतात आहे? आवरण. आपण निवृत्ती शब्द सध्या काढून टाकलाय आपल्या समजुतीसाठी. त्यामुळे आवरण म्हणजे अज्ञान. आणि आता तो निवृत्ती शब्द आणूया, की ज्याची निवृत्ती कशाने होते? तर केवळ ज्ञानानेच होते. म्हणजे स्वरूप ज्ञानाने होते. म्हणजे काय झालं? इक्वेशन काय झालं? समीकरण, स्वरूप ज्ञानानीच ही अनर्थकारक परंपरा नष्ट होते. म्हणजेच दुःखरूप परंपरा नष्ट होते. म्हणजेच दुःख नष्ट होतं. समूळ दुःख नष्ट होतं, हे महत्वाचं आहे. आता व्यवहारामध्ये काही उपायांनी दुःख निवृत्ती होऊ शकते, पण ती तात्पुरती असते, ती तेवढ्यापुरती असते. एखाद्या विषयाचं दुःख जरी गेलं, तरी पुन्हा ते दुःख किंवा इतर काही दुःख प्राप्त होणारच नाही याची खात्री असते का? उलट होईलच याची खात्री असते. जे आपलं आयुष्य सांगताय एवढ्या वर्षांचं. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, रज्जू झालिया गोचरू, आभासता तो व्याळा करू, रज्जूची ऐसा निर्धारू, होय जेवी. सुंदर होई आहे. आचार्य इथे रज्जू सर्पाबद्दलच बोलतात आहे. रज्जू स्वरूपाचे यथार्थ ज्ञान. गंमत मध्ये इथे म्हणजे इथे रज्जूचा उल्लेख आहे, सर्प शब्द आणलेला नाही आहे. पण अप्रत्यक्षरित्या ज्याला आवरण म्हटलं आहे, मिथ्या ज्ञान म्हटलेलं आहे, विक्षेपजन्य, त्याचा अर्थ सर्प, भास, अध्यास इत्यादी. काय म्हणते माऊली? रज्जू झाली या गोचरू, म्हणजे दोरीचं जेव्हा प्रत्यक्ष ज्ञान होतं, तेव्हा काय होतं? तेव्हा त्याच्यावर अज्ञानाने भासलेला तो व्याळा करू म्हणजे सर्प, किंवा व्याळा कारू हा शब्द असल्यामुळे सर्पाचा आकार म्हणूया आपण, तो आकार म्हणजे दोरीच आहे असा निश्चय होतो.
कधी? जेव्हा दोरीचं प्रत्यक्ष ज्ञान होतं तेव्हा. कारण त्याच्या आधी मला सापाचा आकार दिसलेला असतो, साध्या भाषेत बोलूया, साप दिसलेला असतो, सर्प दिसलेला असतो, म्हणजे भासलेला असतो. पण जेव्हा दोरीचं ज्ञान होतं तेव्हा त्या दोरीच्या अज्ञानाने भासलेला, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला ही शिकायची आहे या श्लोकामध्ये, त्या दोरीच्या अज्ञानाने भासलेला तो सर्पाचा आकार, जेव्हा मला दोरीचं ज्ञान होतं तेव्हा दोरीच आहे असा निश्चय होतो. अजून साध्या आणि सोप्या भाषेत बोलायचं असेल तर सर्प घालवण्यासाठी इतर कुठला उपाय करावा लागला का मला? काठी 10 लोक गोळा करावी लागली, काठ्या आणाव्या लागल्या, त्या सापाला मारावं लागलं, त्याला हाकलावं लागलं, आरडाओरडा करावा लागला, काय करावं काय लागलं याच्यातलं? काहीच नाही. मग तो सर्प घालवण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे रज्जूचं ज्ञान हेच आहे. म्हणून तर आचार्य इथे म्हणतात की रज्जू स्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाले की या ज्या 3 गोष्टी आहेत त्यांची आपोआप निवृत्ती होणार आहे. आणि रज्जूचं ज्ञान याचाच अर्थ आवरण निवृत्ती असा आहे. म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला, सारांशाने जर बोलायचं झालं तर मी आत्ताही सांगितलेली ओवी आणि हा श्लोक आपल्याला एकच गोष्ट सांगतोय, एक सिद्धांत शिकवतोय. कोणता सिद्धांत शिकवतोय? की जी गोष्ट कल्पित असते किंवा मिथ्या असते त्या पदार्थाचा जो नाश असतो तो अधिष्ठान रूपच असतो. सिद्धांत आहे वेदांत शास्त्राचा. म्हणून मी जसं म्हणालो की सर्प घालवण्यासाठी वेगळा कुठलाच उपाय करावा लागलेला नाहीये. मग सर्प घालवण्याचा एकमेव उपाय आहे रज्जूचं ज्ञान. म्हणजे सर्पाचा जो अध्यास झाला, सर्प कारण कल्पित होता, तो मिथ्या होता, त्याचा जो नाश आहे तो वेगळ्या कुठल्याच पद्धतीने होऊ शकत नाही. तो कशाने होतो? रज्जूच्या ज्ञानाने. आता हे रज्जू आणि सर्प या बाबतीत आपल्याला लवकर कळतं, पण हे लक्षात राहत नाही की हा दृष्टांत आहे. कारण सांगणं काय चाललंय? नाश आपल्याला कशाचा करायचा आहे? दुःखाचा नाश करायचा आहे. जेवढा तो सर्प अध्यस्त आहे, भासमान आहे, मिथ्या आहे, तेवढंच माझ्या आयुष्यातली दुःख आता आली, आता पंचायत आली. आता पंचायत आली. माझ्या आयुष्यात येणारे मला अनुभव, विशेषतः जे दुःखरूप आहेत, ते तितकेच अध्यस्त आहे आणि कल्पित आहे असं म्हटलं की आता माझी विकेट जायला सुरुवात होते शुद्ध मराठीत. कारण त्याला इतकं घट्ट धरून बसलो मी या जगताला, हे जगत सत्यच आहे. कारण मी देह आहे एकदा म्हटलं की पुढची घसरगुंडी ठरलेलीच आहे सगळी. हे जग सत्य आहे, मी करता आहे, मी भोगता आहे, हे सगळं माझं पक्क असल्यामुळे आतमध्ये ते मिथ्या आहे असं जेव्हा शास्त्र मला सांगतं तेव्हा क्षणभर तर मला कळतच नाही शास्त्र काय सांगतंय. आणि ते मिथ्या आहे, हे जगत मिथ्या आहे, हे आपण कितीतरी वेळा शिकलो आहे. कारण ते सत विलक्षण आहे, ते असत विलक्षण पण आहे, त्यामुळे ते असत पण नाही आहे, मान्य आहे. कारण अनुभव येतोय ना आपल्याला, सुखाचा असो दुःखाचा असो येतोय. त्यामुळे सत विलक्षण आहे, असत विलक्षण आहे, म्हणूनच अनिर्वचनीय आहे. आणि हीच मिथ्या शब्दाची व्याख्या आहे. आणि आत्ताच हे सगळं मी का सांगतोय? तर आत्ताच आपण सिद्धांत शिकलो काय? जो पदार्थ मिथ्या आहे म्हणजे हे जगत, आणि जर जगत मिथ्या असेल तर हे जगत मिथ्या आहे आणि माझा देह सत्य आहे. कसं वाटतं ऐकायला? म्हणजे मीच बावळटासारखा कसा बोलतो हे माझ्या लक्षात येत नाही. इकडे प्रवचनं करायची कशाबद्दल, कशावरती? जग मिथ्या आहे हे सांगायचं, तसा अभ्यास करायचा, तसं बोलायचं. आणि देह मात्र नाही, नाही, देह सत्य म्हणजे माझा देह सत्य, तुमच्या देहाचं नाही मला माहिती. माझं जग छोटंसं जे काही जग आहे, माझं माझं कर्तृत्व, मी कमावलेल्या गोष्टी, मी आणि माझं, झाली सुरुवात. हे मात्र सगळं सत्य. आणि मगाशीच आपण बोललो ते सत्य मला वाटतं कशावरून? तिथे थोडी काही गडबड झाली की माझ्या अंतःकरणात जे काही परिणाम होतात आणि ज्या तीव्रतेने होतात
तेवढ्या तीव्रतेने मला देह सत्य वाटतो, तेवढ्याच तीव्रतेने मला जग सत्य वाटतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच ते मिथ्या आहे याचा मला समूळ विसरच पडलेला असतो. अगदी सर्वतः साफ मी विसरून गेलेलो असतो. पण मी जरी विसरलो तरी शास्त्र कसं विसरणार? शास्त्र मला सांगताय की ते मिथ्या आहे. आणि आत्ताच आपण सिद्धांत शिकलो की त्या मिथ्या पदार्थाचा नाश म्हणजे दुःख परंपरेचा नाश, म्हणजे दुःखाचा नाश. हा केवळ अधिष्ठान रूपच आहे. आणि अधिष्ठान रूप आहे म्हणजे स्वरूप ज्ञानातच त्याचा नाश आहे. आणि स्वरूप ज्ञान करायचं सोडून मी आयुष्यात बाकी सर्व उपाय करतो दुःख नाशाचे. ही माझी समस्या आहे. आणि हे लक्षात आणून देण्यासाठी, हा सिद्धांत शिकवण्यासाठी या श्लोकामध्ये आचार्य आपल्याला बोध करतात आहे की अधिष्ठान म्हणजे यथार्थ वस्तू, म्हणजे आत्मस्वरूप जाणून घ्या. कारण अधिष्ठान जाणलं की अध्यस्त पदार्थाची आपोआप निवृत्ती होणार आहे. दुःख निवृत्तीसाठी म्हणून वेगळं काहीच करावं लागणार नाही आहे. कारण मुळात दुःख मला होतच त्याच्यामुळे आहे. कशामुळे? आयुष्यात आलेलं अपयश, आयुष्यात झालेले अपमान, आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या प्रतिकूल घटना, या सगळ्यांना मी सत्यत्व देऊन बसलेलो आहे. या मिथ्या पदार्थांना मी जेव्हा सत्यत्व देतो आहे, ते कशामुळे देतो आहे? कारण सत्य पदार्थाचं मला ज्ञान नाही, म्हणजे मला अधिष्ठानाचं ज्ञान नाही. हा एक सुंदर वेदांताचा एक वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे की जी वस्तू मिथ्या आहे, जी वस्तू अध्यस्त आहे, जी वस्तू कल्पित आहे, तिचा नाश हा केवळ अधिष्ठान रूपच असतो. आणि खरे या श्लोकाचा विषय नाही, पण आपण कल्पना करू शकतो की जसा तो सर्प कल्पित आहे, मिथ्या आहे, आणि म्हणून त्याचा नाश रज्जू ज्ञानामध्ये आहे, म्हणजे अधिष्ठानाच्या ज्ञानामध्ये आहे. हे झालं नाशाबद्दल बोलणं. पण जसं नाशाबद्दल तसं निर्मितीबद्दल विचार करा बरं. थोडंसं आपण एक्स्ट्रॅपोलेशन ज्याला म्हणतात, इफ यू एक्स्ट्रॅपोलेट दिस थॉट अ बिट. काय? जर नाश अधिष्ठान रूप आहे तर त्याची उत्पत्ती आणि स्थिती. सर्पाची उत्पत्तीस सर्प निर्माणच का झाला? जर तिथे दोरीच नसती तर सर्पाचा भास झाला असता का? करा विचार. नाही. म्हणजे इथे जरी नाशाचा विचार सुरू असला, मी जसं म्हणालो, या श्लोकाचा तो विषय नाही. पण विचार केला जर आपण विवेकाने, तर आपल्या लक्षात येतं की त्याचं उत्पत्ती आणि स्थिती आणि अर्थातच लय अधिष्ठान रूपच आहे. आणि म्हणून सर्प हा खरं रज्जूच आहे. सर्प रज्जूमय आहे. आणि म्हणून त्याचा जेव्हा त्या सर्पाची निवृत्ती होते, त्याचा नाश होतो, तो वेगळा असा सर्प आपल्या डोळ्यासमोर असा तो निघून गेला असं दिसतं का कधी? नाही. तो रज्जूमयच आहे. तर रज्जूचं ज्ञान झालं की तो एका क्षणात नाहीसा होतो असं. म्हणून मी म्हणालो की असे एकात एक असे छान सिद्धांत निघत जातात, आपल्याला छान शिकायला मिळतात की सर्प हा रज्जुमय आहे. हा निष्कर्ष आहे त्याचा थोडक्यामध्ये. असो, मुद्दा काय आपला? या श्लोकांचा गट मी जसं मगाशी म्हणालो, अधिष्ठान निरूपण. आणि अधिष्ठान या दृष्टीने आता आचार्य आपल्याला ही मांडणी करणार आहेत. आणि मुख्य जो संदेश या 350 क्रमांकाचा जो श्लोक जे आपल्याला तो शिकवतो आहे, की जी ती एक छान अनर्थ परंपरा आपल्यासमोर मांडली आणि त्याचं मूळ कारण लक्षात आणून दिलं. मूळ कारण त्याचं अज्ञान हेच आहे. अज्ञानामुळे किंवा त्या आवरणामुळे काय होतं? मिथ्या ज्ञान होतं, म्हणजे विपरीत ज्ञान होतं. पहिले स्वरूपाचं विस्मरण आहे. म्हणून आपण विषय बघितला होता काय, की
जो आपला स्थूल देह, सूक्ष्म देह, या दोन ठिकाणी की ज्यांच्या अवस्था जागृती आणि स्वप्न अशा सांगितलेल्या आहे, तिथे अज्ञान आणि विपरीत ज्ञान दोन्ही आहे. पण सुषुप्ती, गाढ सुषुप्ती अवस्था असलेला जो कारणदेह, तिथे विपरीत ज्ञान नाही. तिथे काय आहे? केवळ अज्ञान आहे. म्हणून त्याला घन अज्ञान असंही म्हणतात, कारणदेहाला. एक गोष्ट कमी झाली यादीतली, कोणती? विपरीत ज्ञान. मग काय उरलं? फक्त अज्ञान. मग त्याच्या पुढची जी स्थिती, आता त्याला स्थिती अवस्था, तो अजून एक वेगळाच विषय आहे, ज्याला तुर्यावस्था म्हणतात, तिथे आता अज्ञानही नाही. समर्थांची व्याख्या सोडून देऊ आपण. समर्थांनी उन्मनी मांडली आहे शेवटची. पण तुरीय ज्याला म्हणतात, ज्याला मुंडक उपनिषद तुरीय म्हणतं, म्हणजे आत्मा, तो जो, ते जे आत्मतत्व आहे, ज्याला इथे स्वरूप म्हटलेलं आहे, ज्याला इथे वस्तू म्हटलेलं आहे, त्याचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा अज्ञानही जातं, विपरीत ज्ञानही जातं. आणि विपरीत ज्ञानातून म्हणजे मिथ्या ज्ञानातून, विक्षेपजन्य ज्ञानातून ज्या दुःखाची निर्मिती आहे ते सुद्धा संपतं. आणि मग काय होतं? आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. हा जो अनुभव तुकाराम महाराज सांगतात, तो आपल्यालाही प्राप्त होतो. आणि असा हा वस्तुस्वरूप आनंदाचा अनुभव आपल्या सर्वांना प्राप्त व्हावा, अशी सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो. आणि इथे हा 350 क्रमांकाच्या श्लोकाचा आपला अभ्यास पूर्ण झाला, असं म्हणून माझ्या वाणीला विराम देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद महेश दादा. तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या चरणी नमस्कार करतो. तुम्हाला प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करून विचारू शकता. नमस्कार दादा. दैनंदिन आयुष्यात तूर्या या स्थितीचा अनुभव येतो का आपल्याला? दैनंदिन आयुष्यात तुर्याचा अनुभव, हाच प्रश्न आहे का? हो हो. तुर्याची व्याख्या काय आहे तुझी? किंवा तुझा काय समज आहे तुर्यावस्था म्हणजे काय आहे असं? म्हणजे ब्रह्म आणि माया या दोन्हींचा एकत्रित अनुभव. त्याच्यासाठी मी तुला विचारलं, कारण ही समर्थांची व्याख्या आहे, बरोबर? आणि जाणे ब्रह्म जाणे माया असं समर्थ म्हणतात. तो जिथे अंतःकरणामध्ये ब्रह्मतत्वाचाही अनुभव आहे, पण एक सूक्ष्म का होईना द्वैत आहे. तर हा अनुभव जो आहे तो, आपण काय म्हणूया, साध्या भाषेत बोलूया, बैठकीच्या साधनेच्या वेळेचा अनुभव आहे तो. त्याच्या प्रश्न विचारण्याचा उद्देश मला नाही कळला, पण माहीत नाही उत्तर मिळालं का तुझ्या प्रश्नाचं. म्हणजे जे आपलं स्वरूपच आहे त्याचा आपल्याला अनुभव असणं साहजिकच आहे ना, म्हणजे नैसर्गिकच आहे ना. म्हणजे झोप पसरून थोडीशी हलकी जाग येताना वगैरे तो अनुभव आपण घेत असतो का? तो पुन्हा एक साधनेचा वेगळा प्रांत आहे, की जाग आल्यानंतरचा पहिला क्षण किंवा जाग येण्याच्या आधीचा असंही म्हणतात. थोडक्यामध्ये जाणीव सुरू होण्याच्या आधी, कारण जाणीव म्हणजे माया, तर त्या मायेचा प्रांत सुरू होण्याआधीचा तो क्षण जर पकडता आला तो तर.
आणि झोपेच्या आधीचा क्षण पुन्हा जसं जागेच्या बाबतीत आहे तसं झोपेच्या बाबतीत. पण तुझा प्रश्न तसा नाही आहे. तुझा प्रश्न काय आहे की रोजच्या आयुष्यामध्ये म्हणजे माझा व्यवहार सुरू आहे असा प्रश्न आहे ना. तू नाही नाही, रेफर. व्यवहार नाही, पण स्वरूपाशी एकरूप म्हणजे स्वरूप हो, तो तर आहे, ब्रह्मस्वरूप आहे तसं आपण तर. तो अनुभव तर अर्थातच येतो आणि त्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे. ज्याला परमपूज्य काकांनी छान शब्द दिलाय, आत्मवारी म्हणतात काका. आत्मवारी करावी असं सांगतात ना. मला जर अधिकार प्राप्ती झाली असेल, जे आपण सगळं बोललो, विक्षेप कमी झाला असेल, कारण प्रत्यक्ष फावं लागे अपैसयाची. ज्ञान करणं तर माझ्या हातात नाही आहे, कारण ते वस्तुतंत्र आहे, ते कर्तृतंत्र नाही. पण ज्ञान होण्यासाठी पूरक अशी अवस्था निर्माण करणं हा कर्तृतंत्राचा विषय आहे. त्यालाच साधना असं म्हणतात, त्यालाच अज्ञान निवृत्ती असं म्हणतात. त्यामुळे ते झाल्यानंतर अनुभव येणारच आहे. पुन्हा मला कळलं नाही तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की नाही तुला, पण मीही हो तुझा हो, प्रश्न मिळालं तितकाच समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. मिळालं मिळालं. म्हणजे जरा आणखी एक स्पष्टीकरण म्हणजे तुम्ही म्हणालात की अज्ञान आणि त्याचं कार्य किंवा त्याच्याने जन्य होणारं विपरीत ज्ञान ह्याला आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती आणि असं तुम्ही सांगितलं. अं, पण वाचनात येतं की म्हणजे मनाची हालचाल वायुतत्वामुळे होणारी आणि इंद्रियाचं विषयांचं असलेलं बंधन आणि ते ती जी वृत्ती उठते त्यालाही विक्षेप म्हणतात असं मी वाचलं होतं. बरोबर. तर अगदी. इथे फक्त इथे मुद्दा जो आहे तो ह्या अज्ञानजन्य अम, विपरीत ज्ञानाचा आहे. म्हणजे तुमच्या शब्दात सर्प दिसणारच आहे म्हणजेच ते मनाची हालचाल आणि इंद्रियांचं बंधन, हं. पण त्याच्यातलं सत्यत्व गेलंय असं म्हणायचं ना, असं समजून घेतलं मी. नाही, तू जो म्हणाला ती पण व्याख्या आहे हम्म, विक्षेप शब्दाची. पण जर सूक्ष्म विचार करशील ना, तर तुझ्या लक्षात येईल मी जी आत्ता व्याख्या सांगितली ती मूळ व्याख्या आहे आणि तू जी व्याख्या मांडलीस ती आहे, पण तो त्याचा होणारा परिणाम आहे. परिणाम. कसं? हम्म, विपरीत ज्ञान ही जर आपण व्याख्या स्वीकारली आणि विक्षेप म्हणजे आपण ज्याला साध्या भाषेत चांचल्य म्हणतो, म्हणजे तू आता वायुरूप वगैरे सगळं मांडलं मनाचं, बरोबर. तर साध्या भाषेमध्ये आपण चांचल्य आता कल्पना केली, म्हणजे विचार केला, कल्पना म्हणजे विचार केला, तर तुझ्या लक्षात येईल की चांचल्य कशामुळे आहे, तर विपरीत ज्ञानामुळेच चांचल्य आहे. अगदी अगदी बरोबर. हां, अशी त्याची ती संगती आहे. त्यामुळे विक्षेप म्हणजे विपरीत ज्ञान आणि विपरीत ज्ञानामुळे मग विक्षेप म्हणजे चांचल्य, ते पुढची गोष्ट झाली ती सगळी. आणि हे समजण्यासाठी मगाशी मी जे बोललो की गाढ झोपेमध्ये विपरीत ज्ञान आहे का? नाही, असणंच शक्य नाही, कारण अंतःकरणच नाही. म्हणजे पहा कसं एक एक गोष्ट शिकायला मिळते. म्हणजे विपरीत ज्ञान हे अंतःकरणाचं कार्य आहे. इट इज अ फंक्शन ऑफ अंतःकरण. हो आणि म्हणून माझा तिथे प्रश्न. विक्षेप, म्हणून तिथे विक्षेप पण नाही आहे. म्हणजे जी व्याख्या तू लावली म्हणून तिथे चांचल्य पण नाही आहे. मला सांगण्याचा उद्देश तो सुरू होता. अच्छा अच्छा अच्छा. हम्म. कारण की माझा प्रश्न असा होता की तिथे जरी सिद्धाच्या अवस्थेत विपरीत ज्ञान गेलेलं आहे म्हणजे विक्षेप शक्तीचा प्रभाव गेलेला आहे तरी मनाचं वायुतत्वामुळे किंवा इंद्रियांच्या बंधनामुळे त्यांची हालचाल सुरू आहे, तर तिथे त्यातलं सत्यत्व गेलं आहे असं म्हणता येईल का? सत्यत्व गेलं, बरोबर हम्म, आहे. तिथे बाद शब्द येतो मग. कारण मागच्या वेळेला जो विषय झाला, प्रारब्ध शेष असा शब्द आहे त्याला. प्रारब्ध शेष आहे म्हणून देह सुरू राहतो, आपण मगाशीच म्हणालो. आणि देहाचं जे काही देहाचे धर्म म्हणूया किंवा प्रारब्धाप्रमाणे जे काही कार्य घडायचं असतं सद्गुरूंच्या हातून असं म्हणूया, तिथे कार्य घडतं आहे म्हणजे त्याच्यासाठी लागणारं जे चांचल्य म्हणूया आपण बुद्धीचं मनाचं, ते निश्चित आहे. पण
आता जे कार्य घडतं आहे, कर्म घडतं आहे, ते नैष्कर्म्य दशेतलं कर्म असल्यामुळे, मोठा शब्द आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, कर्म तर घडत आहे पण त्याला फलाचा ताटवा नाही. तिथे मी करता आहे, मी भोगता आहे ही भावना नाही. आणि म्हणून बाध, काय म्हणूया, बाधासह केलेलं ते कर्म. आणि टेक्निकली स्पीकिंग, शुद्ध मराठीत, त्या दृष्टीने तिथे चांचल्य आहे, आपला जो मूळ विषय सुरू आहे. पण तू जसं बरोबर म्हणालास त्यातलं सत्यत्व निघून गेलेलं आहे. आणि सत्यत्व निघून जाणं म्हणजे मी करता, मी भोगता, जग सत्य, देह सत्य, सगळ्या सगळ्या भ्रांती पूर्णतः निवृत्त झालेल्या आहेत. म्हणून आता राम करता, मी नव्हे. खूपच छान. नैष्कर्म्य दशेतलं धन्यवाद. कर्म. आणि तसं जर नसतं ना तर इतकं मोठं कार्य ना आचार्य करू शकले असते, ना समर्थ, ना ज्ञानेश्वर महाराज, ना तुकाराम महाराज, ना आपले सद्गुरू. होय. धन्यवाद. नमस्कार मंगेश दादा, मला एक क्लॅरिफिकेशन, म्हणजे माझं थिंकिंग बरोबर आहे की नाही हे विचारायचं होतं. की जेव्हा तुम्ही म्हणता की ज्ञान झाल्यानंतर सगळं संचित कर्म नष्ट होतो, तर त्या ह्याच्यामध्ये आता ज्या आपण सगळ्या भ्रांती म्हणल्या, देह तादात्म्य, जगत सत्यत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, ही सगळ्या भ्रांती गेल्यामुळे जे काही संचित कर्म आहे त्याला कोणी वालीच उरत नाही आणि त्याच्यामुळे ते नष्ट होतं. म्हणजे त्यांनी काही केलेलं नाही, म्हणजे असं जेव्हा माझा समज असतो की हे मी केलेलं आहे त्याच्यामुळे मला त्याचं फळ भोगायला लागतं. पण जर ते मी केलेलंच नाही आणि हे लक्षात येतं की ज्ञान झाल्यावर मी करणारा नाहीच आहे, तर त्याच्यामुळे ते नष्ट होतं, असं लॉजिकली विचार करता येईल का? करता येऊ शकतो, करता येऊ शकतो. पण मूळ त्याचा विषय असा आहे की त्याचे कर्मफल असतं हम्म, ते अज्ञानाने झालेलं, ते कर्मफल असल्यामुळे. आणि पुन्हा अज्ञान म्हणजे सगळं आपण जे बोलतोय जग सत्य वगैरे सगळ्याच्या हम्म, हम्म. भ्रांती पूर्वी असतात, ज्ञान होण्यापूर्वीची गोष्ट आपण बोलतोय. हा. आणि त्यामुळे ते कर्म ते फल देण्यासाठी बांधील आहे आपल्याला, कर्मविभागाच्या सिद्धांताप्रमाणे. अच्छा. पण पण आता मी ज्ञान करता नाही. झाल्या पण ज्ञान झाल्यानंतर हम्म, त्याचं सत्यत्वच सगळं जगाचं गेलेलं असल्यामुळे, हम्म, मिथ्यात्वच जाणलेलं असल्यामुळे, आणि या मिथ्या जगतातच ते फल देऊ शकतं. हम्म, त्यामुळे कदाचित आपण एकच गोष्ट दोघं जण बोलतोय वेगवेगळ्या पद्धतीने. हम्म, हम्म, इथे जगाचं सत्यत्व गेलेलं आहे, कर्तृत्व भोक्तृत्व जीव या हम्म, दृष्टीने गेलेलं आहे, हम्म, देहाचं सत्यत्व गेलेलं आहे. हम्म, त्यामुळे फळ देण्याची जी क्षमता म्हणूया त्या कर्माची, तीच संपून गेली. हम्म, हम्म, ओके. हम्म, निष्फल झाली ती कर्म, असंही म्हणता येऊ शकतं. या दृष्टीने ती जळून भस्मसात होतात म्हणतात. हम्म, ओके. ओके. धन्यवाद. थँक्यू. थांबायचा मग. हो, सॉरी. शेवटच्या श्लोक येतो. पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.